पनवेल तालुका चषकाच्या अगदी या ट्रॉफी वरती नाव करण्याची प्रत्येकाचं स्वप्न अगदी ही ट्रॉफी आमच्या गावात यावी। नक्कीच जो जिंकेल त्याच्या गावामध्ये जल्लोष नक्कीच पाहायला मिळेल। सुपर 5 विजेते आपल्याला आजच्या नक्कीच याच्यामध्ये मिळतील। परंतु चॅम्पियन कोण असेल कारण मानस तुम्ही नेहमीच म्हणत असता चंद्रावरती पहिलं कोण गेलं त्याला महत्व पण दुसरं कोण गेलं त्याला महत्व नाही आहे। नील आर्मस्ट्रॉंग यावेळेस पहिलं गेले ते नाव आदराने घेतलं जातं त्यामुळे चॅम्पियन यावेळेस होणं खूप गरजेचं आहे प्रत्येक टीमसाठी। परंतु एकाच टीमला ती संधी असेल वेगवान यावेळेस होता सटीक लाईन वरती फेकला गेला। गोलंदाज आपण पाहतोय मयूर घरत वेगवान एक्सप्रेस आपण पाहतोय सहारा एक्सप्रेस या अगदी आपण सहारा शिवकर एक्सप्रेस नावाने सुप्रसिद्ध पहिलाच बॉल वेगवान फेकला। बॅटर आपण पाहतो स्टाके इन वरती विनायक घरतला पाहतोय रोशन घरत त्याच्या सोबतीनं आपण परंतु पाहावं लागलं पहिलाच बॉल वेगानं फेकला मयूरनं। आणखीन एक त्याच लाईन वरती चॉप केला बॉटमॅनचा योग्य वापर त्या ठिकाणी मिसफील्ड होती। बॉल आपण पाहिला सीमा रेषा लगत गोलीच्या वेगाला जाईल हिट्स आपण पाहायला लागल्या बॉल वरती येतील धावा 4 अगदी 4 धावा बॉल वरती येतील। खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। जमलेल्या माझ्या तमाम जायचं नाही कारण वेल काल हे सगळं बद्दल असं फक्त असावं लागतं तो संयम आणि आपण पाहायला गेला तो संयम राखला बॅटरनं आणि आणखीन एक यावेळेस हुकचा फटका बॉल चाललाय एक टप्पा घेतोय बॉर्डर लाईनची बेट धावा येतील या बॉल वरती तब्बल 4। देखील कौतुक केलं पाहिजे। मयूर पाटील सर आपण पाहतोय 4 वाजून 22 मिनिटं आणि अद्याप डीजे ऑपरेटर अगदी सिस्टीम वरती आहेत आणि यावेळेस त्यांचं देखील कौतुक असेल चांगली साऊंड क्वालिटी आपण पाहतोय। यस फोटो सेशन ट्रॉफीचं खास आकर्षण आहे तब्बल 6 फुटाची ट्रॉफी आपण पाहतोय। आणखीन एक यावेळेस सटीक लाईन वरती आपण पाहिला क्रिकेटमध्ये 2च गोष्टींना सन्मान आहे आपण पाहायला लागलं भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर तो फेकला गेला। नक्कीच ब्लॉक होल मध्ये हा बॉल आपण पाहिला डेप क्रीजरला कुरबट टप्प्याचा बॉल वारंवार त्याच टप्प्यावरती गोलंदाजी होणं सोपं नाहीये पण तो 8 धावा धाफलकावरती लागला। ही ट्रॉफी कोणत्या गावामध्ये जाईल 6 फुटाची आहे आणि अगदी या कोणत्या गावात अगदी जाईल ही ट्रॉफी त्या गावात जाईल त्या गावामध्ये जल्लोष असेल लोक म्हणतील एवढी मोठी ट्रॉफी नक्कीच या आधी आपण पाहिली नसेल। 6 फूट तब्बल उंची या ट्रॉफीची टीमची टोटल आता पोहोचले तब्बल 12 अंकावरती 12 रन्स ऑन बोर्ड 12 धावा फलकावरती आहे आणि आपण अद्यापर्यंत खेळ खूप चांगला सुरू आहे। मयूर घर त्याच्या विरोधात आपण पाहायला गेलो तर मयूरने अद्यापर्यंत 12 धावा खर्च केला 5 चेंडू फेकलेत म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे। मयूर घरचं थोडंसं आपण महागडं यापासून नक्कीच पाहायला मिळतोय। आणखीन एक बॉटम बॅटचा योग्य आपण चॉप केला डीप मधून आपण क्षेत्ररक्षक दूरवरचा लॉंग चेस आपण पाहतोय प्रवास करून एकदा बस कंप्लीट केली। यस एकदा संख्येच्या बदल टीमची टोटल 1 ने वाढेल 13 धावा धाफलकावरती लागली। पहिल्या षटकाचा पॉवर प्ले संपला मयूर घरतनं धावा खर्च केला पहिल्या षटकामध्ये 13 ची बिल केला। विनायक घरतचा अवघा 13 धावा आपण पाहतोय आणि त्याला आपण पहिला साथ दिला। रोशन घरतनं 13 धावा धाफलकावरती नक्कीच आपण पाहायला गेलं सहारा शिवकर टीम साठी शुभेच्छा आल्यात अगदी उत्कृष्ट समालोचक आकाश शेलके यांच्या माध्यमातून शिवकर टीमला शुभेच्छा आल्यात। नक्कीच आपण पाहायला गेला अजून एक नारपली गावाचा सुंदर आवाज भाई मस्कर यांचा देखील या स्पर्धेला
शुभेच्छा आल्या त्यांचा की आभार व्यक्त करतो. परंतु याबाज बॉल टप्पा पडला, अगदी आपण पाहायला गेला नक्कीच थोडासा बलंग येतोय. अगदी आउटस्विंग आपण पाहतो त्याच्यावरती बीट केलं जातं बॅटरला. म्हणजे आपण पाहायला गेला येणारा दुसरा गोलंदाज आपण पाहतोय संदीप पाटील. अगदी आपण पाहायला गेला तर आणखीन एक दर्जेदार गोलंदाज एक्सपिरियन्स संदीप पाटील यांच्याकडे भरपूर आहे आणि त्याचा वापर ते करतात. स्ट्राईक वरती विनायक घरत अगदी 7 चेंडू फेस केले, 13 अंकावरती खेळतात. इंडिव्हिज्युअल आपण पाहतो 13 धावा त्यांच्या स्वतःच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा बीट केलाय पहा. अगदी फुटवर्कचा वापरच होत नाहीये. खडेखडे स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न फसला जातोय. असं म्हणतात ना, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्वाचा मानला जातो. नक्की शिवाजीनगर टीम इमोशन खूप जोडले गेलेत क्रिकेट पासून. आपण पाहायला गेला ही टीम सातत्याने आपण पाहायला खेळ कित्येक वर्ष करत आले. आधी बॅड पॅचेस देखील आले, परंतु यावेळेस टीमला सावरला इन्फॉर्म मध्ये टीम आली. आणि यावेळेस पहा क्रिकेट हा नुसता खेळ नाहीये. क्रिकेट इज इमोशन, क्रिकेट एक भावना आहे. याबतचा फटका लॉक केलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. या बॉल वरती येतील धावा 6. रोशन घरत तेच सांगतात, एका अगदी मित्रच आपल्याला संकटामध्ये सावरत असतो आणि मित्रांची जोडी आणि एकमेकाला पाठबळ देत पाहायला त्यांनी तेच सांगतात. अगदी शप्पल होणं गरजेचं, बॉल पर्यंत पोहोचणं गरजेचं आणि तेच केलं आणि षटकार ठोकल्या बॉलवरती. टीमचे टोटल पोहोचले आता 19 अंकावरती. 19 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. 19 धावा आहेत. संदीप पाटील यांच्यावरती आक्रमण. सुरुवातीचे 2 बॉल कमालीचे फेकले. आपण पाहिला खडखडे स्ट्रोक लागण्याचा प्रयत्न फसला गेला होता. विनायक घरत यांचा तदनंतर शपथ झाल्या. ऑब्स्ट्रिक्स वरती आले, अगदी जागा बनवली. तदनंतर फटका केसला बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये तो बॉल घेतला. अगदी शॉट क्रिएट केला. बॉल खराब नव्हता, बॉल खराब बनवला विनायक घरत यांनी. संदीप पाटील ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. परंतु याबस पहा इस्टर्नच्या वरून ट्रॅव्हल करणं बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल आला. संदीप पाटील आणि आता मला 4 चेंडू फेकले, 6 धावा अवघ्या खर्च केला. एक षटकार आपण त्याच्यामध्ये पाहिला. म्हणजे आपण पाहिला कमबॅक करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. तो कमबॅक केला. अगदी फलंदाजाच्या अगदी प्रत्येक मुवमेंट वरती त्यांचं लक्ष आणि प्रत्येक गोलंदाज आपण पाहिला बॉल जेव्हा रिलीज करतोय त्यानंतर आपण पाहायला गेला बॅटर हालचाल करतोय. अगदी शेवटच्या क्षणाला लाईन लेन चेंज करतायत. एक खूप महत्वाचा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. यस, कीपर बॉल खाली इन ऍक्शन मध्ये सेफ हँड आहेत. अगदी कीपरचे पकडला जातोय झेल. संपवला विनायक घरत यांचा या मॅच मधील खेळ. पहिला झटका. पार्टनरशिप चांगली बिल्ड केली होती. रोशन घरत आणि एकही चेंडू फेस केला नाही. आपण पाहायला गेलं तर नक्कीच 11 बॉल्स मध्ये 19 रन्सची इनिंग साकारली गेली. अगदी आपण पाहायला गेलं तर नक्कीच विनायक घरत यांच्या माध्यमातून म्हणजे आपण पाहायला गेलं रोशन घरत फक्त नॉस्ट्रा के एंड वरतून खेळ पाहत आहेत आणि अद्याप देखील नॉस्ट्रा के एंड वरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद घरत यावेळेस दाखल झालाय. इना नंबर 3 वरती आपण पाहायला गेला आणखीन एक आवाज पाहतोय. दर्जेदार मल्टी टॅलेंटेड खेळाडू. स्टान्स पहा खेळाडूचा, अगदी चांगला स्टान्स आहे. पुन्हा एकदा आपण फसवलं. टप्पा पडतोय, बॉल बाहेरच्या दिशेने वलंग घेतोय. काही समजेना. फिरकीचा जादूगार आहे, फिरकीचा वारसा जपणारा खेळाडू. नाव आहे संदीप पाटील. सबसे कातील संदीप पाटीलला फसवलं आपल्या फिरकीमध्ये. सर्व बॅटर्सना आधी विनायक घरत आपण पाहतो हर्षद घरतला देखील शेवटच्या बॉल वरती फसवला. 2 षटकांचा केस संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा फलकावरती. अगदी 1 विकेट गमावली होती. म्हणजे आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या शिवाजीनगर टीमनं अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये किती धावा जमेल आपण पाहायला गेलं. शिवाजी नगर टीमचे बॅटर्स ते पाहिलं जाईल कारण विनायक अगदी बाद झाल्यानंतर रोशन घरत आणि हर्षद घरत ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याआधी जाऊया डीजे कडे. तिसरं षटक आपण पाहतो. ट्रॅक वरती गोलंदाज आता अजय भगत दाखल होईल शेवटच्या षटकासाठी.
लो फुल टच बॉल टॅप केला बॉलला आपण पाहिलं अगदी कॉर्नरच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल होतो क्षेत्ररक्षक चालक आहे हा आपण मागच्या बॉल वरती देखील मागच्या षटकामध्ये देखील पाहिलं हा क्षेत्ररक्षक अगदी बॉल कलेक्ट करतो धावत येतो म्हणजे चतुर चालक अगदी मास्टर माइंड आहे फिल्डिंग डिपार्ट खूप स्ट्रॉंग आहे या टीमचा सहारा शिवगड टीमचा टीमची टोटल आपण पाहायला गेलं 20 अंकावरती आपण पाहायला मिळते एक गडी बाद झाला अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं अजय भगत शेवटचं षटक हातात होतं आपल्या टीमसाठी हर्षसाठी हा बॉल हुक करायचा होता परंतु अक्षराचा वेध घेणारा बॉल आपण पाहिला अगदी सरळ डोक्यावरती आदळला यस चेक करायला लागलाय का पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा चला पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा खूप वेगवान बॉल होता सरळ त्याच्या डोक्यावरती तो आदळला चला पाणी घेऊन येतात अगदी आपण पाहिलं स्वतः आयोजक आहे अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले जास्त दुखापत नसेल अशी आशा करूया कारण आपण पाहिला निर्विघ्नपणे ही स्पर्धा आतापर्यंत पार पडते कोणतं विघ्न या स्पर्धेमध्ये आलं नाहीये गणपती बाप्पाच्या कृपेमुळे नक्कीच हर्ष देखील सुखरूप असतील जास्त दुखापत त्यांना नसेल सर्व वेदना झेलल्या जातात फक्त गावासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट कदापि पैशासाठी खेळलं जात नसतं ते खेळलं जातं गावाच्या नावासाठी अगदी जसे छापलेलं आपल्या नावासाठी नाही तर आपल्या हृदयावरती कोरलेल्या गावाच्या नावासाठी यस अर्षद तुम्ही फिट आहात ना फिट नसता तर मैदानाच्या बाहेर जाऊ शकता नक्की आपण पाहायला गेलं तर ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भातान सर्व आयोजक आपण पाहायला गेलं सन्माननीय पाहायला गेलं मनसे वावेकर विभाग अध्यक्ष सन्माननीय नितेश भोईर तदनंतर आपण पाहतोय मनसे शाखा अध्यक्ष भातान सन्माननीय विजयदत्त ठाकूर तदनंतर आपण पाहतोय भातान शाखा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अगदी आकाशजी निलेशजी जुमारे तदनंतर आपण पाहतोय खानावले शाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आकाशजी पाटील तदनंतर आपण पाहतोय अगदी शाखा खजिनदार सन्माननीय रमेशजी भोईर बासला सुरुवात होते आपल्याला हे सर्व आयोजक आपण पाहतोय 21-21 यावतचा बॉल यस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये दिवाळीचा बोनस यावेळेस मिळाला जातोय व्हाईट +4 अशा 5 बोनस स्वरूपात मिळाला जातो परंतु बोनसच्या स्वरूपात त्या 5 जावा टीमची टोटल वाढेल झपाट्यानं 26 फलकावरती लागला गेल्या यावेळेस आपण पाहायला गेला बोनस मिळाला परंतु याबाबतचा अगदी चांगला टप्प्यावरती फुलरलनचा बॉल होता या बॉल वरती बीट झाले बॅटर रोशन खरं जे सलामीला आले होते आपण पाहायला गेलो रॉस्टाके इन वरून फक्त खेळ पाहत होते आता स्टाके इन वरती बऱ्याच अवधीनंतर बऱ्याच प्रतीक्षेनंतर आपण त्यांना पाहतो 2 चेंडू आपण फेस केलेत एका धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल ते खेळतात अर्षद गरजची आपण चांगली बॅटिंग थोडस पंबल करताना स्ट्रगल करतात ते देखील पाहायला मिळालं चांगली बॅटिंग अद्यापर्यंत झाली नाहीये टीमची टोटल 26-26 याचा बॉल सरळ आपण पाहिला शरीराचा वेध घेणारा डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप नव्हता म्हणून यापास बचावले गेले बॅटर लॉस्ट गेनचे आपण हर्षद घरत डॉट बॉल आणखीन एक लास्ट अगोदर षटकामध्ये कमालीची गोलंदाजी अजय भगतच्या अद्यापर्यंत आपण पाहतोय कारण अगदी अजय घरत आपस कमालीच्या आधुनिक बांधून ठेवले मित्र अगदी अद्यापर्यंत आपण पाहायला गेलो या बॅटर्सना रोशन घरत स्ट्रगल सापडतात प्रत्येक बॉल वरती मोठा फटका खेळायचा परंतु एक्झिक्यूट शॉट करत नाहीयेत त्या स्ट्रगल मध्ये प्रेशर आहे त्यांच्यावर देखील आणखी एक आम्हाला कोवर टप्प्याचा डेप्थ ऑफ विकेट बॉटम ॲटचा योग्य वापर डीप मध्ये प्रोटेक्शन पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक मी म्हटलं होतं ना फेकी यावच खराब केल्या अगदी आपण पाहायला गेल्या क्षेत्ररक्षकाचा उल्लेख आपण जरूर केला पण या बॉल वरती फेकी यावच अचूक झाली असती अगदी आपण तर नक्कीच वेगळं चित्र या बॉल वरती कदाचित पाहायला मिळालं असं परंतु यावच धावा कंप्लीट होतील या बॉल वरती 2 टीमची टोटल 28 धावा फलकावरती लागल्या जाते 28 चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करते आता आपण पाहायला गेला नक्कीच शिवाजीनगर टीम कारण आपण
पाहिला मेगा फायनल मध्ये तुम्हाला पोहोचायचं असेल तर नक्की या मॅच मध्ये विजय होणं अत्यंत गरजेचं आहे. लो फुल टॉस बॉल समोर दिशेने खेळला स्टेट डाऊन द ग्राउंड हा फटका 1 सीमा पार येथील धाबा या बॉल वरतीच्या शेवटच्या बॉल वरती आल्या धाबा 4 मोमेंटम शिफ्ट करणारा हा चौकार आपण पाहिला. टीमची टोटल जाऊन पोहोचली 32 या अंकावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शिवाजीनगर टीमने जमवल्या धाबा 32. आता दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजे उत्तरार्धामध्ये करायचे आहेत अगदी सहारा शिवकर या टीमला 18 बॉल्स मध्ये 33 धावसंख्येचा पाठलाग. त्याआधी जाऊया डीजे कडे. डीजेच्या माध्यमातून ऐकूया सुमधुर असं संगीत. भातान सर्व आयोजक आपण पाहायला गेला. मनसे वावेकर विभाग अध्यक्ष सन्माननीय नितेश भोईर. तदनंतर आपण पाहायला गेला मनसे शाखा अध्यक्ष भातान सन्माननीय विजयजी ठाकूर. तदनंतर भातान शाखा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना निलेशजी जुमारे. तदनंतर आपण पाहायला गेलं खानावली शाखा अध्यक्ष मनसे आकाशजी पाटील. शाखा खजिनदार रमेशजी भोईर. तदनंतर आपण पाहायला गेलं शाखा चिटणीस आपण पाहायला गेलं मोरेश्वर भोईर. त्याबरोबर एक उत्तम समालोचक देखील आहेत. तदनंतर आपण साईनाथजी पाटील सुधीरजी चिखलेकर सन्माननीय अमनजी भोईर सन्माननीय ज्ञानेश्वर सते. तदनंतर आपण पाहायला गेलं विशाल भोईर असतील सन्माननीय वैभवजी ठाकूर सन्मान्य आपण शाखा सचिव आपण पाहतोय गणेशजी जुमारे. तदनंतर आपण पाहिलं या सर्व मान्यवरांची आपण पाहिलं या सगळ्या पदाधिकाऱ्यांची खूप सारी आपण मेहनत आपण पाहिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भातान शाखा आपण पाहिलं त्याची खूप सारी मेहनत. ही स्पर्धा पनवेल तालुक्याच्या आहे. पनवेल तालुका चषक आपण या नावाने स्पर्धा आयोजक या स्पर्धेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भातान आणि संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी. 32 धावा फलकावरती आपण पाहायला गेला. पहिल्या सत्रामध्ये जमवल्या बॅटिंग करत असताना शिवाजीनगर या टीमना नितीन 11 शिवाजीनगर या नावाने हा संघ खेळतोय. सेमी फायनल आपण या मॅच पाहतो जो जिंकेल मेगा फायनल मध्ये असेल. मनसे तालुका चषकाच्या अगदी मेगा फायनल मध्ये बापदेव पोदी टीम पोहोचले. अगदी प्रवास कोणाचा सुरू राहील आणि कोणाचा प्रवास थांबेल या स्पर्धेमध्ये नक्कीच जरूर एका ट्रॉफीचा जरूर हकदार असेल. परंतु अगदी चला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला बॉल बॉय खूप कमालीचा त्यांना देखील धन्यवाद देऊया कारण या चिमुकल्याने देखील खूप सारे सहकार्य राहिला. कारण पाहायला गेलं संपूर्ण रात्रीमध्ये 4 रात्रीमध्ये आपण पाहायला गेलं त्यांचं खूप सारं योगदान. बॉल बॉयची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पडली. त्या चिमुकल्यांचा देखील आभार असेल. परंतु आपण पाहायला 33 धावसंख्येचं टार्गेट आहे समोर. आता आपण पाहतोय सहारा 11 शिवकर या टीमच्या सूरज पाटील जो मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता त्याच्या सोबतीला प्रणय मात्रे प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहिला एवन जोडी आहे या टीमची. कित्येक वेळा या दोघांना अगदी सोबत खेळताना आपण पाहिलं आणि जोडी जेव्हा खेळते ना तेव्हा आपण पाहायला गेला सहारा 11 शिवकर टीम विजयाच्या अधिक समीप पोहोचत असे. म्हणजे आरंभिक जोडीला खेळणं खूप गरजेचं आहे या मॅच मध्ये. जबाबदारी आपण पाहायला गेला तर खूप महत्वाची इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीम साठी. कारण चॅम्पियन कोण ठरेल या स्पर्धेचा. चला स्पीड अप करा. चला फील्ड सेटअप केल्या शिवाजीनगर टीमनं. बॅटर आता तयार होतील बॅटिंग साठी. बॉल चूज केला जातो सूरज पाटील प्रणय म्हात्रे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 18 बॉल पाहायला गेलं दुसऱ्या सत्राच्या 33 धावसंख्येची गरज असेल. 4:39 झाली. ही स्पर्धा रात्री संपन्न होणं अत्यंत गरजेचं असेल. बेलेचं बंधन टाइम अलर्ट असेल. क्लॉक सेट केला तुमच्यासाठी. या ठिकाणी सुरुवात होईल दुसरं सत्र आता करायचे. आपण पाहायला सहारा 11 शिवकर टीमला 18 बॉल्स मध्ये 33 धावसंख्येचा पाठलाग. प्रणय म्हात्रे गेन वरती सूरज पाटीलला आपण पाहतोय. गोल्डन ट्रॅक वरती गोलंदाज गणेश वाघमारे. अवस्था आरविन शिवकर टीमचा घातक गोलंदाज. मेगा फायनल यानंतर पाहायला मिळेल. 12ला सुरुवात होते. यस दुसरं करायचं 18 मध्ये 33चा पाठलाग. प्रणय म्हात्रे गेन वरती
पहिलाच बॉल पळण्यासाठी जागा बनवली, फटका एक्झिक्यूट केला डीप बाको पॉइंटला. क्षेत्ररक्षक लॉंग चेस आहे, रेस आहे बॉल आणि क्षेत्ररक्षक मध्ये बॉल ने जिंकली रेस. बॉल चालला सीमा पार, धाव आहे ती त्या बॉल वरती 4. फलकावरती लागला पहिलाच अप्रतिम फटका पाहायला मिळाला. अगदी क्वालिटी दाखवणारा अगदी हा फटका होता. क्वालिटी शॉट, ट्रेडमार्क शॉट होता. अगदी आपण पाहायला गेलो नक्कीच प्रणय म्हात्रेचा पहिल्या बॉल वरती चौकार ठोकलाय त्यानं गणेश वाघमारेच्या विरोधात. यावेळेस बॉल आपण पाहायला गेला, प्रेशर आहे त्याच्यावरती, लाईन भरकटला पण टीमच्या एक वाढ 5 धावा फलकावरती लागल्या जातील. या अवंतर धावा तुम्हाला रोखाव्या लागतील कारण आपण पाहिला 33 चा पाठलाग करते टीम अगदी विरोधी टीम आणि अशा प्रकारे तुम्ही 10 बॉल केला तर त्यांना सोपं होईल एक विषय सहज पद्धतीने पार करणं. यावेळेस बॉल अगदी दूरवर ठेवला आपण पाहायला गेलं प्रणय पासून आणि आपण पाहिला अगदी खालीच राहिला, डीप मध्येच राहिला आणि यावरची सरप्राईज झाल्या बॉल वरती. कधी टेक ऑफ करते बॉल, कधी डीप मध्येच राहतोय, त्याच्यामध्ये बॅटर सोड सरप्राईज होतात. परंतु यावेळेस प्रणय मात्र सरप्राईज झाले. टीमचे टोटल 5 अंकावरती जाऊन पोहोचले. आपण पाहिला अद्यापर्यंत पावचा षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पाव प्ले आपण पाहायला गेलं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 धावा फलकावरती गणेश वाघमारे संपूर्ण रात्रीमध्ये आपण पाहायला गेलं अजी मॅच केली. आवाज त्याच्यामध्ये चांगली कामगिरी. यावेळेस आणखीन एक उडवला डीप एक्स्ट्रा कव्हरला, चांगला फटका हा स्ट्रोक पाहायला मिळाला. वाकेनी द्या बॉल करेल क्लिअर बाउंड्री लाईन, बॉल चाललाय सीमा पार. आणखीन येतील या बॉल वरती धावा 4. मित्रांनो विनंती असेल, चला या ठिकाणी बापदेव पोदी टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. विनंती असेल बापदेव पोदी टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं. नक्कीच 15 मिनिटाचा अवधी या इनिंग साठी देखील असेल. टाइम मिलट नक्की या टीम साठी असेल, या पूर्ण इनिंग साठी असेल. परंतु टीमचे टोटल जाऊन पोहोचले 9 या अंकावरती. आणखी एक सरा बॅटने फटका वाईड लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये 1 बाउन्स फील्ड केला. यस प्रणय मात्र या टीमला एकच धाव मिळाल्या बॉल वरती आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता तब्बल 10 या अंकावरती. दुहेरी अंकामध्ये धावफलक पाहायला मिळतात. 33 चा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत आपण पाहायला गेला 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटक गणेश वाघमारेचा पावप्लेचा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याचे 2 चौकार प्रणय मात्रेच्या पाठ मधून आपण पाहिले. सूरज पाटील सबसे कातील सूरज पाटील सूर्यासारखा चमकलाय. आपण पाहतोय सारा शिवकर टीमचा सूर्या. ही स्पर्धा आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका अध्यक्ष सन्माननीय रामदास पाटील आणि संपूर्ण आपण पाहायला गेलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भाता सर्व आपण पाहायला पदाधिकारी त्यांची खूप सारी मेहनत राहिली. त्यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतो. यावरचा बॉल लाईन वर रगले असं म्हणतात ना, दिशा चुकली की दशा होते आणि यावर तेच घडतंय. प्रेशर दिसतो साफ गणेश वरती. फाईटचा इशारा पंचाचा आला. टीमचे टोटल 1 ने वाढेल. अवंतर धावा दिल्या जातात. 17 धावा धावफलकावरती. या 17 म्हणजे क्रिकेट मधील अश्व पाकडा कोइन्सिडन्स असू शकतो, परंतु 17 वरती काही ना काही घडत असतं. सूरज पाटील सेकंड वरती आहे आणि 17 धावा धावफलकावरती लागल्या. सूरज पाटील इनसाइड आउटचा फटका. यस कॅचची संधी आहे. 17 पे 11 बसलाय सारा शिवकर टीमचा सूर्या. सूरज पाटील यावेळेस 5 झालाय. परतावा लागेल आता. डगआउट झाला. स्वतःवरती नाराज असेल, परंतु एखादी वेळ एखादा दिवस असतो वाईट. कमजोर स्वतःला लेखू नका. अगदी लाटेपेक्षा समुद्र असतो नेहमी मोठा. जग तुम्हाला मागे ओढेल, परंतु तुम्ही स्वतःला मागे खेचू नका. यस सूर्या बात होती.
आता आपण पाहायला गेलं 2 षटकार अर्थात 12 बॉल्स बाकी असेल 16 धावसंख्येची गरज. पहिल्या षटक महागडं पाहायला मिळालं, तब्बल 10 खर्च केला आपण पाहायला 17 पण शेवटच्या बॉल वरती आली सूरज पाटील सहारा शिवकर टीमच्या सूर्याची विकेट, जो इन्फॉर्म मध्ये होता बॅटर त्याची विकेट जर शेवटच्या बॉल वरती शेवट गोड केला गणेशनं, परंतु धावा अधिकच्या खर्च केला 17 परंतु शेवटच्या 12 बॉल करायच्या 16 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील आता दाखल झाले इन अट नंबर 3 वरती. रोशन पाटील यांना आपण पाहतोय ट्रॅक वरती गोलंदाज रोशन घरत, रोशन करत आपण पाहतो प्रणयसाठी हा बॉल अलंग द कार्पेटला गुदगुल्या करत वाईडिश लॉंग ऑनला बॉल चालला, त्या ठिकाणी डबलची संधी मागणी होती परंतु आपण पाहिला रेफर केला. यस क्लोज आहे डिसिजन, अंपायरने केला या ठिकाणी थर्ड अंपायरची मागणी चेक केला जाईल ऑन स्क्रीन वरती. आता दुसऱ्या धावेच्या धाव पूर्ण झाले की फलंदाज रोशन पाटील आहे बाद. यस OUT बॅटर रोशन पाटील यांना परतावा गेल. आता डगआउट दिशेला रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 22 दुसरा रोशन पाटील यांच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या अगदी आपण पाहतोय सहारा शिवकर या टीमला. अठरा धावा फलकावरती आहेत, करायच्यात अजूनही 11 बॉल्स मध्ये 15 धावा. इनिंग इक्वेशन आपण पाहायला गेलं, चला लवकरात लवकर बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. अजय भगत न्यू बॅटर दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. अजय आपण पाहायला गेला वेगवान गोलंदाज, त्यासोबतच एक A1 क्वालिटी ऑलराऊंडर या टीमचा सहारा शिवकर या नावाने सातत्याने टीम खेळताना आपण पाहतो. कंपास यावेळेस अजय विनंती असेल. यानंतर मेगा फायनल बाकी आहे. यस बापदेव पोदी टीमचा देखील खूप चांगला खेळ राहिला या स्पर्धेमध्ये. अगदी आपण पाहायला गेला टीम वर्क टीम प्लॅनिंग निशी टीम उतरली आणि मेगा फायनल मध्ये पोहोचली. त्यांचं देखील अभिनंदन असेल. परंतु आता करायचे अगदी 11 मध्ये 15 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय भगत स्ट्राइक इन वरती आपण पाहतोय प्रणय म्हात्रे. लो फुल टॉस बॉल मिस टायमिंग झाला या बॉल वरती, प्रॉपर टायमिंग नाही गया. स्टिकर झोन वरती बॉल लागला, बॉलला अगदी आपलं पाहायला गेलं जजमेंट चुकलं यावेळी क्षेत्ररक्षकाचा. डीप स्क्वेअर लेग वरून येत असताना बॉलची नजर हटली आणि तिथेच सर्व काही फसलं. बॉल जमिनीवरती लँड झाला, त्या विपरीत 2 धावा आल्या. प्रणय म्हात्रे सारख्या घातक बॅटरला आता जीवदान मिळालं आणि आपण पाहिलं जेव्हा जीवदान मिळत असतं तेव्हा अगदी बॅटरचा आत्मविश्वास डबल होत असतो. शेवटच्या बॉल बाकी असेल 10 आणि गरज आहे 13 या धावसंख्येची. चला स्पीड अप करा. 10 चेंडू 13 क्षेत्ररक्षकाने चुकी केली. एक एक चुकी तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील नेऊन ठेवू शकते. त्यामुळे प्रत्येक बॉल वरती अगदी काळजीनं जबाबदारीनं तुम्हाला अगदी खेळ करायचा, कारण आपल्या गावासाठी गावाच्या अस्मितेसाठी अगदी आपण आपला लढतोय मैदानाच्या आतमध्ये. स्लो वर डिलिव्हरी आवाज गती परिवर्तन केला. गोलंदाज त्यापेक्षाही मास्टर माइंड आहे रोशन घरत. अगदी आपण पाहायला गेले या बॉल वरती गती कमी केली आणि सरप्राईज केला प्रणय म्हात्रेला. नक्कीच व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे. व्हेरिएशन तुमच्याकडे जेव्हा असतात तुम्ही कम्प्लीट बॉलर म्हणून ओळखले जातात आणि ते व्हेरिएशन पाहायला मिळालं. यावेळेचा वेगवान साठी बॉटम मॅटचा योग्य वापर. मिनी हेलिकॉप्टर लुक दिला बॉलला. स्ट्रेट डाऊन यावेळेस बॉलला घेऊन काढलाय. डबलचा प्रयत्न होता तो थोडासा वाईड यावेळेस पाहायला मिळाला, परंतु पाहावं लागेल 2 धावा कंप्लीट होतील का. यस रेफर केलं. यस रनआउट साठी पुन्हा एकदा बॉल एंड कडे थ्रो होता. डेंजर एंड ते नक्कीच पाहायला मिळाला. बॅटर पोहोचला सुरक्षित की रनआउट हा प्रश्न आता उद्भवला, चेक केला जाईल. इट्स नॉट आउट. बॅटर सेफ असेल म्हणजे 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. टीमची टोटल धावा पाहायला गेल 22 अंकावरती. आता शेवटचे बॉल बाकी आहेत 8 आणि करायचे 11 धावा. विनिंग इक्वेशन आपण पाहिलं शेवटच्या 8 बॉल 11 धावसंख्येची गरज.
प्रणयला मिळालेले जीवदान किती महागात ठरेल ते पहा. तो झेल आता स्मरणात येईल. तो कॅच आम्ही का सोडला, कॅच सोडली की मास सोडली. जिथे गरज होती 8 चेंडू 11ची त्या ठिकाणी प्रणय मात्रेनं ठोकला. मच निडेड क्रुशियल मुवमेंट वरती षटकार आणि आता इक्वेशन केलंय. -7 मध्ये करायचे आता 5 धावा. तर नक्कीच शेवटचे 7 बॉल 5 धाव संख्येची गरज आहे. तो झेल आता स्मरणात येईल. आपण पाहायला गेलं नक्कीच जर मॅच आपण पाहायला गेलं तर पराभूत झाली शिवाजीनगर टीम. तर नक्कीच आपण पाहिला आधी मैदान सोडताना गाडीवरती प्रवास करताना अगदी आपण पाहायला गेलं तर नक्कीच स्मरणात येईल ती कॅच ड्रॉप केली की आपण मॅच ड्रॉप केली. परंतु आता करायच्या 7 मध्ये 5 प्रणय. मी म्हटलं तर प्रणय मात्र घातक बॅटर आहे. जस्टिन नंबर 10 आपण पाहतोय संयमानं खेळ आधी केला त्यानंतर आक्रमकरित्या जशी परिस्थिती तसा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटचे 7 बॉल आणि 5 धाव संख्येची गरज. रोशन गरज ब्लॉक केले पुन्हा एकदा बॉलला. क्षेत्ररक्षक आहे पकडलाय झेल. आता यावर चुकी होत नाहीये. निर्णायक क्षणाला आले प्रणय म्हात्रेची विकेट. आता करायचे शेवटचे 6 बॉल 1 षटक बाकी आहे आणि 5 या धावा 5 धाव संख्येची गरज आहे. Yes, Ampas. ओव्हर कंप्लीट आहे. 6 मध्ये 5 करायचे. आपण पाहिला रोशन घर त्यांच्या षटकामध्ये धावा खर्च केला. 11 ओव्हर अनालिसिस आपण पाहायला गेलं 33 धावांचं टार्गेट आहे. 6 मध्ये आता 5 करायचे. परंतु गणेश वाघमारे यांचा पहिलं षटक त्यांनी धावा खर्च केला. 17 एक विकेट देखील आली त्या ओव्हर मध्ये. त्यानंतर आपण पाहिला रोशन घरात आले त्याने दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केला. 1 विकेट आली. परंतु आपण पाहिला तब्बल 28 धावा फलकावरती लागल्यात. आता करायचे शेवटचे 6 बॉल 5 धाव संख्येची गरज. सेमी फायनल आपण पाहतोय तालुका चषकाची आणि याबाबत कमालीची पार पडली जाते. रप्पाटम क्रिकेट रसिकांसाठी क्रिकेटची मेजबानी आहे. क्रिकेटचा महाथरार, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महानाट्य अगदी आपण पाहायला गेला या भातांच्या क्रीडा नगरीत भातान गावाच्या या कुंभमेळ्यात क्रिकेटच्या कुंभमेळ्यात नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचे 6 बॉल करायचे 5 धावा. निर्णायक मॅच आहे. जो जिंकेल तो नक्कीच फायनल मध्ये मेगा फायनल मध्ये अगदी बापदेव पोदी टीमशी बॅटल अगदी फाईट येताना पाहायला मिळेल. परंतु कोण असेल ती टीम, कोणती टीम असेल त्याच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे. स्ट्राइक एंड वरती बॅटर अजय भगत. अजय भगत साठी हा बॉल चांगला फेकलाय. गोलंदाज आपण पाहतोय किरण, आशेचा किरण आपल्या टीम साठी दाखवलाय. आता शेवटचे 5 बॉल आणि करायचे 5 धावा. रफाटप मॅच पाहायला मिळते. आता आपण पाहायला गेला हुसेन बोल्ट पेक्षा पाठीराखांच्या आणि याबस आपण पाहायला गेला पाटरच्या हृदयाचे ठोके वाढले असतील. कारण करायचे शेवटचे 5 बॉल आणि करायचे 5 धावा. रन बॉल असेल तरी अगदी प्रेशर खूप मानसिक दबाव आपण म्हणतो ना तो असेल आता बॅटर वरती. अजय भगत स्ट्राइक एंड वरती किरण टॅप केला बॉलला. यस सिंगल कंप्लीट केलं झपाट्यानं. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु नाही घ्यायची की नाही घ्यायची की नाही हा प्रश्न उद्भवला. परंतु रोखलं गेलं. एकच धाव. यस पंतांचा सिग्नल आला. नो यस नो सिग्नल आहे पंचांचा. नो प्लस ती अशा निर्णायक क्षणी क्रुशियल मोमेंट वरती आल्या. नो बॉल नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. मॅच आपण पाहिला शिवाजीनगर टीम एक चुकी करते. तुमची एक चूक तुम्हाला अगदी या स्पर्धेतून थांबावं लागेल. चॅम्पियन होण्याचं स्वप्न तुमचं स्वप्नच राहू शकतं. जर तुम्ही मेगा फायनल मध्ये पोहोचलेच नाही तर चॅम्पियन कसे होणार. पण या मॅच मध्ये तुम्हाला जिंकावं लागेल. तुमचं अस्तित्व सिद्ध करावं लागेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट.
फीटचा बॉल असेल करायचे आता शेवटचे बॉल बाकी आहेत 5 आणि करायच्या 3 धावा 5 चेंडू 3 धावा स्ट्राइक वरती बॅटर मयूर गरजचा बॉल आपण पाहिला गेला केरुंकरला सॉफ्ट हँडेड बॉलला डीप मध्ये प्रोटेक्शन फंबल चुकी होते पहा एक चूक प्रेशर साफ दिसतो आता फिल्डर्स वरती पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न रोखला गेला परंतु आपण घर फिरले की घराचे बासे फिरतात असं म्हटलं जातं ना त्या प्रकारची परिस्थिती शिवाजीनगर टीमची शेवटचे बॉल बाकी येत आता 4 आणि गरज 1 या धावसंख्येची कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम स्कोर इज लेवल 32 धावा धावफलकावरती लागल्यात परंतु शेवटचे 4 बॉल आणि आता करायचे अगदी फक्त आणि फक्त 1 धाव ती कॅच अगदी स्मरणात असेल ती कॅच पकडली असती प्रणय मात्र षटकार टोकला नव्हता इक्वेशन जड झाला असता प्रेशर क्रिएट झाला असता त्यामुळे म्हटलं जातं ना सर या ठिकाणी पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ ती कॅच आता स्मरणात येईल कारण चॅम्पियन बनण्याचं स्वप्न राहील का या मनसे चषकामध्ये शिवाजीनगर टीमचा अटॅकिंग क्षेत्र सजवलाय शेवटचे 4 बॉल आता गरज आहे 1 धावसंख्येची काहीतरी चमत्कार किरणला करावा लागेल आता मिस टायमिंग आहे बॉल आवेत कोणता क्षेत्ररक्षक येईल 5 बसले चुकी झाली घर फिरले की घराचे बासे फिरतात आणि यावेळेस एकमेकांकडे पाहतच बसले आणि चॅम्पियन होण्याचं स्वप्न आता स्वप्नच राहील आता ग्राउंड मधून बाहेर निघताना अगदी चर्चा होईल चुकी कुठं झाली त्या ठिकाणी प्रणय मात्र सोडलं झेल संधी आता देखील होती संधी निर्माण झाली होती त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये विकेट किपर 2-2 क्षेत्ररक्षक पाहत बसले आणि आता त्यांना वाटच पाहावी लागली या स्पर्धेची चॅम्पियन होण्यासाठी तब्बल 1 वर्ष नक्कीच वाट पाहावी लागणार आहे परंतु या टॉस साठी लगेचच या सहारा शिवकर टीमचा कॅप्टन आणि आपण पाहिला पोदी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु मॅन ऑफ द मॅच या मॅचचा ज्याने क्रुशियल मोमेंट वरती आपल्या टीमला गरज असताना अगदी फेअरलेस इनिंग साकारली प्रणय मात्रे ठरतोय मॅन ऑफ द मॅच त्याआधी कॅप्टन सहारा शिवकर टीमच्या लगेचच 10 बॉल्स मध्ये 20 धावा प्रणय मात्रे आता चुकी चर्चा करून फायदा नाही शिवाजीनगर टीम कारण झालं गेलं तर तुम्हाला विसरणं जरूर कठीण असेल हे स्वप्न वाटत असेल आता शिवाजीनगर टीमच्या अगदी खेळाडूंना कारण आपली एक चुकी झाली आणि चुकीतून सावरावं लागेल पराभव जकी झालाय परंतु असं म्हटलं जातं ना अपयश खूप महत्वाचं असतं कारण आपण पाहायला गेलं जोपर्यंत अपयशाचं पाणी तुमच्या नाकातोंडामध्ये जात नाही तर तिथपासून तुम्हाला कळत नाही यशाची किंमत आणि यावेळेस आपण पाहिला अपयशाचं पाणी एकदा नाकातोंडात जायला सुरुवात झाली ना तर यशाच्या शिखरावर